गाईज वेलकम बॅक टू अवर मिनी ब्लॉग. कशा आहात तुम्ही सगळे? तर मी इकडे निघालेली कॉलेजला जायला आणि मी स्टेशनला गेली तर अर्धा तास लेट ट्रेन होती आणि एवढी जास्त गर्दी झालेली ना स्टेशनवरती. फायनली मला 15-20 मिनिटांनी ट्रेन भेटली. मी गेली कॉलेजला आणि आज इम्पॉर्टंट लेक्चर होतं म्हणून एवढी जास्त गर्दी होती क्लासमध्ये की बसायला पण अर्ध्या मुलांना जागा नव्हती. पण तेच त्याच्यानंतर तो लेक्चर संपल्यानंतर आम्ही लोक असंच थोडं मोबाईलवरती सर्च करत होतो अभ्यासाबद्दलच. आणि त्याच्यानंतर म्हणजे मोजून 15-20 पोरं असतील आणि आधी पूर्ण क्लास भरलेला. त्यानंतर सगळेजण गायब झालेले, फक्त ते एक लेक्चरसाठी आलेले बिचारे लोक लांबून लांबून. मग आम्ही टिफिन खायला घेतला, टिफिन वगैरे खाल्ला आणि मी इकडे आउटफिट चेक करायला चाललेली. त्यानंतर मला समजलं की आमची फ्रेंड जियाना आली. म्हणजे मला आधीच माहिती होतं, तर ह्या लोकांनी तिला कॉल केलेला समजवलं की ये कॉलेजला. आणि इकडे महिमाचं खाणंच चालू होतं. तिला अजिबात असं काय हे नव्हतं. सायली बिचारी तिला समजवत होती की ये कॉलेजला वगैरे. मी सायलीला बोलते मी ब्लॉग स्टार्ट केला, हाय बोल, तरी नाही. आणि त्यानंतर जिया नव्हती. जियाला सांगत होती तुला आमची आठवण वगैरे येत नाही का, असं तसं. आणि हेच आमची फालतूगिरी टाईमपास चालू होता. बाकी आम्ही कॉलेजला जाऊन अभ्यास वगैरे तर करत नाहीच, तुम्हाला तर माहितीच आहे ॲज युजल. त्याच्यात काही वेगळं असं नाही आहे. मग तेच आमचं चाललं. त्यानंतर विचार केला घरी जावा आणि आम्ही लोक 12 वाजता कॉलेजला गेलेलो आणि 2 वाजता कॉलेजमधून निघालेलो सुद्धा. आणि आम्ही इकडनं आता तेच घरी जायला निघालेलो. मग त्यानंतर कॉलेजमधून बाहेर पडलो पटापट. मग गेलो स्टेशनला आणि ट्रेनसुद्धा 1 घंटा लेट आलेली आहे. मग रिक्षा पकडली कारण की मी तिकडे थांबलेली म्हणून. आणि रिक्षातनं उतरून पण मला चालायला लागतं आणि एवढं जास्त ऊन होतं ना तिकडे, म्हणजे स्कार्फ घेऊन पण मला ऊन लागत होतं. आणि मग मी घरी येऊन वडापाव वगैरे खाला. 7च्या मिनी ब्लॉगसाठी एवढंच. टाटा बाय बाय.